एक नजर टाकूया नागपूरच्या क्राईम जगतावर। नागपूर शहरातील एका चोरीच्या गुन्ह्याचा पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा झालाय। नागपूरच्या सिटी पोलीस स्टेशन अंतर्गत 2 दिवसांपूर्वी चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता। या प्रकरणी नागपूरच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने तत्काळ तपास सुरू केला आणि 24 तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली। आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे आणि पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केलाय। आरोपीवर गिट्टी खदान, मानकापुरी, बर्डी, वाठोडा अशा विविध पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत। नागपूर पोलिसांच्या तपासाने चोरीच्या प्रकरणाचा चांगला खुलासा केलाय आणि आरोपीसह मुद्देमाल पुढील तपास व कारवाईसाठी भंडारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे। पुढील तपासाची प्रक्रिया सुरू असून आरोपीवर कडक कारवाई केली जाईल। भंडारा सिटी पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल झालेला घरफोडीचा परवाचा गुन्हा नागपूर पोलीस आयुक्तालयातील क्राईम ब्रांच युनिट 2 च्या पथकाने अगदी 24 तासात गुन्हा उघडकीस आणलेला आहे। प्राप्त झालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रेकॉर्डवरील आरोपी रोशन सेवकदास मेश्राम वय 41 वर्ष, राहणार IBM रोड, गिट्टी खदान हद्दीमधला याला ताब्यात घेतलं। त्याला ताब्यात घेतल्याबरोबर झडतीमध्ये त्याच्या गाडीच्या डिक्कीत सोन्या चांदीचे दागिने एकूण रक्कम रुपये 7,71,000 मिळून आले। केलेल्या चोरीबद्दल विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याने चोरीस गेलेली उर्वरित रोख रक्कम 18 लाख याच्याबद्दल माहिती विचारली असता त्याने जवळपास अंदाजे 8,67,000 रोख ही ओळखीच्या सोनाराजवळ सोनं खरेदी करता दिली असल्याची कबुली दिल्याने सोनाराला संशयावरनं ताब्यात घेतलं। त्याच्या जवळनं 8,67,000 कॅश रिकव्हर करण्यात आलेली आहे आणि चोरी करणारा चोर रेकॉर्डवरील आरोपी रोशन सेवकदास मेश्राम आणि संशयित सोनार या दोघांनाही भंडारा पोलिसांच्या ताब्यात पुढील कारवाई करता देण्यात आलेले आहे। पुढील तपास भंडारा पोलीस करीत आहेत आणि नमूद गुन्हा उघडकीस आणून एकूण रक्कम रुपये 17,44,600 रुपयांचा मुद्देमाल आम्ही हस्तगत करून भंडारा पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। जे वाहन चोरांनी वापरलं होतं त्या वाहनासकट चोरी करणारा चोर आणि संशयित सोनार हा भंडारा पोलिसांना देण्यात आलेला आहे। नमूद गुन्हेगार जो रोशन सेवकदास मेश्राम आहे हा रेकॉर्डवरील आरोपी आहे। याच्यावर मुख्यत्वे गिट्टी खदान, मानकापूर, बर्डी, वाठोडा अशा विविध पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल आहेत आणि ह्या गुन्हा उघडकीस आणण्याकरता क्राईम ब्रांच युनिट 2 चे पथकातील API गजानन चांभारे, त्यांच्यासोबत कर्मचारी सुनील कंवर, संदीप पांडे, महेंद्र सडमाके, संदीप चंगोले इत्यादी लोकांनी काम केलेलं आहे।